नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाच जे पोलीस रेकॉर्ड आहे ते पोलिसांच्या समोर येणार आहे. म्हणजे प्रियाने नक्की काय केलेलं होतं, ती कुठून आलेली मुलगी आहे, या बऱ्याच गोष्टींचा उलगडा आजच्या या भागामध्ये होणार आहे. म्हणजेच प्रिया एक भुरटी चोर आहे आणि अशा मुली ज्या होत्या एका बाईकडे होत्या आणि त्यानंतर मग मधुभाऊंना प्रिया मिळालेली आहे आणि मधुभाऊनी तीच संगोपन केलेलं आहे. पण तिच्या अंगात असलेले जे मूळ गुण आहेत ते अजिबात गेलेले नाहीत, कारण लहानपणापासून तिने तेच केलेलं आहे आणि अजूनही तेच करते हे समोर येणार आहे. त्याचबरोबर सायलीने एक भन्नाट अशी आयडिया दिलेली आहे आणि सायलीच्या या आयडियामुळे एक गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजेच की प्रिया जी आहे ती कुठे गाठोड लपू शकते. प्रियाकडून जर गाठोड मिळवायचं असेल तर काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी इकडे अर्जुन आणि सायली एका छान पद्धतीने शोधून काढणार आहेत. कसं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रिया ही पुन्हा सुभेदारांच्या घरी आलेली आहे सायलीच गाठोड शोधण्यासाठी. पण तिला कपाटामध्ये जेव्हा सायलीच गाठोड मिळत नाही तेव्हा मात्र तिच्या चांगल्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत आणि प्रियाची मात्र वाट लागलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, परंतु महिप्त शिखरेने पण एक काम केलेलं आहे की जो प्रियाचा लहानपणीचा खोटो आहे तो इकडे दिलेला आहे आणि जो हवलदार पाटील आहे त्याला हे काम करायला सांगितलेलं असतं. हवलदार पाटील आणि आणखी एक कदम या दोघांनी मिळून प्रियाच लहानपणीचं रेकॉर्ड तर शोधलं, परंतु ते रेकॉर्ड पाटीलने महिप्त शिखरेला दिलं नाही. म्हणून महिप्त शिखरेने एक वेगळाच गोंधळ घातलेला आहे. तो म्हणजे पाटीलला जणू काही फासावर लटकवलेला आणि आता काही सेकंदात पाटीलचा जीव जाऊ शकतो अशा कंडिशनला पाटीलला आणून ठेवलेलं असतं. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. इकडे कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता दोघेही बोलत असतात. अस्मिता म्हणत असते की मम्मा काय भाजी करणार आहेस आज तू. कल्पना म्हणते की आलू पालक करणार आहे. तेव्हा अस्मिता म्हणते हो का. मग अस्मिताला पुन्हा कल्पना बोलू लागते काय वेगळं हवंय का, तुला वेगळं खायची इच्छा आहे का काय. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते नाही ग, माझं बाळण खूप छान आहे त्याच्या सायली मामीसारखं. त्याला ना काही वेगळं लागत नाही, त्याला फक्त ना छान असं राहायला आवडतं. जसं सायली मामी समजूतदार आहे ना तसंच माझं बाळ सुद्धा समजूतदार आहे. अस्मिता कल्पनाला सांगत असते आणि म्हणत असते की बाळाच्या बाबतीत ना काहीच टेन्शन नाही. तेव्हा सायलीच्या बाबतीत आता कल्पना मला बोलू लागते मम्मा तुला माहिती आहे का, अगं मला असं वाटतंय की लवकरच माझ्या बाळाबरोबर खेळायला आणखी एक बाळ या घरामध्ये येणार आहे. कल्पना म्हणते काय बोलतेस तू, काय झालं. ती म्हणते की हो मी सायलीला मेसेज केलेला होता ना, अर्जुनने तो वाचलाय. मग अर्जुन आता सायलीसाठी काय सरप्राईज आणणार आहे ना ते मला बघायचे. कल्पना म्हणते तुला कळते का असे नवरा बायकोचे मेसेज वाचायचे असतात का. ते म्हणते हो बरोबर आहे नसतात वाचायचे, पण आता मी वाचले ना मम्मा, मला कळले ना. असं त्या दोघींच बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच अर्जुन येतो आणि सायलीसाठी सरप्राईज घेऊन जातो. अस्मिता म्हणते की मला जावं लागणार बघायला काय सरप्राईज असेल. कल्पना तिला ओरडत असते तुला कळतं का, तू काय करतीस काय बोलतेस. तेव्हा ती म्हणत असते हो बरोबर आहे, पण मला ना वेगळंच वाटते म्हणून मी तुला विचारत आहे. असं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन सायलीसाठी छानच सरप्राईज घेऊन येतो. दरवाजा बंद करतो आणि सायलीला म्हणतो सांग बर बायको मी तुझ्यासाठी काय सरप्राईज आणलंय. तेव्हा सायली म्हणत असते माझ्यासाठी काय आणलंय. तेव्हा ती म्हणू लागतो की डोळे बंद कर मग देतो. मग सायली डोळे बंद करते आणि अर्जुन तिच्यासाठी आणलेलं जे सरप्राईज आहे ते सायलीला देतो. अर्जुनने छान असं सरप्राईज आणलेलं असतं आणि जेव्हा सायलीला ते सरप्राईज दिलं जातं तेव्हा मात्र सायली जाम खुश असते. सायली म्हणते चिंचे बोरं मला खूप आवडतात.
अर्जुन म्हणतो की हो, त्यासाठी आणलेलं आहे मी तुझ्यासाठी, असं म्हणत ती चिंच बोर जी आहेत ती सायलीला देतो आणि सायली खाऊ लागते. तेव्हा अस्मिता रूमच्या बाहेर उभी असते आणि अस्मिताला कळतं की सायलीला चिंचभर खाव वाटतात. ती म्हणते, मला आत्ताच्या आता गेलं पाहिजे आणि मम्माला सांगितलं पाहिजे. तेव्हा मात्र इकडे सायली मस्त अशी चिंचभर खात असते, खूप खुश झालेली असते, तिला खूप भारी वाटत असतं. आणि मग अर्जुन म्हणत असतो, बायको एवढी खुश झालीस तू, तुला एवढी चिंचबोर आवडतात? तेव्हा सायली सांगत असते की हो, आणि मग अर्जुन तिच्या शेजारी बसलेला असतो आणि म्हणत असतो, बायको आज तुम्हाला डोळा मारतेस? तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की हो, चिंचभर खा, तुम्ही पण डोळा माराल मला, असं म्हणत अर्जुन तिच्याशी बोलत सायली त्या अर्जुनशी बोलत आहे. तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते की चला ममा चल लवकर, असं म्हणत ती धावतच खाली येते आणि कल्पनाला म्हणू लागते की चल चल लवकर चल, तुला माहीत नाही तुझ्यासाठी काय सरप्राईज आहे. आणि असं म्हणत दोघी जातात. कल्पनालाही सांगितलं जात की सायलीला चिंचभर खाय वाटतात. छान असा दोघींचा गैरसमज झालेला असतो, कारण सायलीला चिंचभर अशीच खायची होती म्हणून अर्जुनने आणलेली होती, म्हणजे सायलीला आवडतात असं तिने लिहिलेलं होत त्या स्लम बुकमध्ये, आणि त्यामुळेच अर्जुन सायलीसाठी चिंचभर घेऊन आलेला असतो. पण या दोघींनी मात्र गोड गैरसमज करून घेतलेला असतो आणि आता दोघी जणी खाली आलेले असतात. त्याचवेळी कल्पना म्हणते, चल चल चल, गॅस बंद करते, आपण लगेच वरती जाऊया. कल्पना खूप उत्सुकता आहे, नक्की काय असेल, कशामुळे हे सगळं होते, काय घडत असेल, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची तिला खूप उत्सुकता आहे. नक्की सायलीच्या बाबतीत काय असेल का छानस सरप्राईज म्हणून. त्या दोघेही दारात येऊन थांबलेले असतात. अर्जुन आणि सायली आतमध्ये असतात आणि तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायलीला अर्जुन म्हणत असतो, बायको तुला एवढी चिंचमूर खायची होती? तेव्हा सायली म्हणत असते की हो ना. आणि मग दोघेही आता तिथं असतात. सायलीला अर्जुन म्हणतो, बायको तुम्हाला डोळा मारतेस? सायली म्हणते, तुम्ही पण खा बघा, तुम्ही पण डोळा माराल चिंचभर न खाता, तुम्ही पण डोळा माराल. अर्जुन म्हणतो, काय म्हणतेस तू हे सगळं? सायली म्हणते, हो ना, खरं ते सांगते मी तुम्हाला, बघा तरी एकदा ट्राय करा. आणि असं म्हणत अर्जुनला ती चिंचेभर खाऊ घालते. आणि खरंच अर्जुन सुद्धा सायली सारखं तोंड करत असतो आणि नेमक या दोघींचा तोल जातो आणि दरवाजा उघडतो. जेव्हा आता दरवाजा उघडलेला असतो, दोघी आत येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, अस्मिताई मला काय वाटते माहिती का, की तू जे काय केले ना, आता हे सगळं करायची गरज नाहीये. म्हणजे याच्यावरून तुला असं वाटत असेल की प्रूव्ह होईल की तू तन्वीची मैत्रीण आहे, काही गरज नाहीये हे सगळं करायची, असं बोलणं चालू आहे. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते, काय झालं? तेव्हा कल्पना म्हणते की नाही, आम्हाला कळलं होतं की असं झालेलं आहे आणि म्हणूनच आम्ही आलेलो होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय अस्मिताई तू? सायली पण हसत असते. अस्मिता म्हणते की अरे, सालीला चिंचर खायची होती ना, मग चिंचर कधी खायचे असतात सांग बर मला, तेव्हाच खवडतात म्हणून तर मग म्हणलं ना मी मम्माना. तेव्हा सायली म्हणते, अहो अस्मिता ताई असं कस सांगा बरं? अर्जुन म्हणतो, अग मम्मा तुला माहिती आहे का, मी तिच्याकडे स्लम बुक लिहून घेतले ना, मग त्याच्यात लिहिल होत तिला चिंच खायला आवडतात म्हणून, आंबट खायला आवडतं म्हणून मी तिच्यासाठी आणलेलं आहे. असं काही नाही. अब अस्मिता म्हणते, पण मग का खात होता? कारण चिंचभर तर गोड असल, यावरच खाल्ले जातात ना. सायली म्हणते, असं नाहीये, असं पण खाऊ वाटू शकतात ना, असं सायली बोलत असते आणि हे सगळे जण हसू लागतात. तेव्हा सायली म्हणते, बरोबर आहे, पण आता तर तुम्ही चिंच बरोबर खाल्लीच पाहिजेत, असं म्हणत सायली चिंच घेऊन येते आणि अस्मिताला खाऊ घालते. अस्मिता तिच्याकडे पाहत असते आणि मग तिघीही एकत्र येतात. सायली त्याचबरोबर कल्पना, अस्मिता आणि हे चिंच बरं खायचं काम त्यांच चाललेलं असतं. आणि त्याचवेळी घडत असं की सायली इकडे खुश आहे, पण प्रियाच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू असतं. काहीही झालं तरीही प्रियाने असा
प्लन सुरू केलेला असतो. तिला कळतच नाहीये की महिप्त शिखरे माझ्या जीवावर उठलेला आहे. मग मला नागराज काका का मदत करत होता, म्हणजे त्या दिवशी आईने मला घरात घ्यावं यासाठी नागराज काकाने का मदत केली. मला असं त्या तिच्या डोक्यात सुरू असतं. नागराज काकाचा काही वेगळा डाव तर नसेल ना, असा ती विचार करत असते. कारण तिला माहिती असतं की नागराज नक्कीच तिच्या बोर्ड वाजवू शकतो. ही गोष्ट तिला चांगलीच माहिती आहे. इकडे नागराज आणि रविराज, इकडे नागराज आणि महिप्त दोघेही भेटलेले आहेत. आणि त्यांनी मग त्या हवालदार पाटीलला बोलावले. पाटील तिथे आलेला असतो. पाटील आल्यानंतर नागराज आणि महिप्त म्हणतात की एक काम करायचंय. एका मुलीचा फोटो दिला जातो आणि या मुलीचा काही पोलीस रेकॉर्ड काय हरवली वगैरे जे काही असेल ना ते शोधायचं. एक साधारण 20-22 वर्षांपूर्वीच असेल असं महिप्त त्या हवालदाराला सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे घडत असं की जेव्हा महिप्तने या गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा तो म्हणतो की खूप जुनं आहे ना, थोडा वेळ लागेल, म्हणजे माहीत नाही शक्य होईल का नाही. महिप्तने पैशांचं बंडल हातात दिलं की मग मात्र तो म्हणतो की नाही, कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. म्हणजे हे सगळं जे काही घडत ते पैशांसाठी घडते असं त्यांचं चाललेलं आहे. पैसे मिळाले तर अशक्य नाहीये असं तो पाटील सांगत असतो आणि तो तयार होतो. इकडे सायली विचार करत असते. अर्जुन म्हणतो, बायको काय झालं, कसला विचार चालू नक्की तुझा, असं अर्जुन विचारत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की नाही, काही नाहीये. अर्जुन म्हणतो की आता अस्मिताई आणि ममाने जे बोललेलं आहे त्याचा विचार करतेस का तू? अगं ते जाऊ दे, त्याचा एवढा विचार नको करू. तुला माहिती आहे ना त्या कशा आहेत. असं म्हणत अर्जुन सायलीला बोलत आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही हो, त्याचा विचार नाही करत मी, माझ्या डोक्यात ना वेगळं सुरू आहे. मग सायली सांगायला सुरुवात करते. कारण जेव्हा आधी प्रतिमाच्या घरी गेलेली होती तेव्हा काय झालेलं होतं. इकडे प्रिया म्हणत असते की नागराज काकाच जे काय चाललं ना ते मला कळलं पाहिजे. असं म्हणत ती नागराजकडे येते. तेव्हा रूममध्ये सुमन असते. आता सुमनला घोळात घेणं हे प्रियासाठी काय जास्त मोठं नाहीये. ती कोणत्याही क्षणी सुमनला काहीही सांगू शकते आणि कशाही पद्धतीने सुमनला गंडवू शकते. तेव्हा मात्र प्रिया तिथे येते आणि तिथे आल्यावर सुमन तिथे असते. सुमन म्हणते, काय झालं? तेव्हा ती म्हणते, सुमन काकी, तूही माझ्यावर रागवलीस का? आई बाबा पण माझ्याशी बोलत नाहीत, मला माफ कर ना, खरंच माझं काही चुकलेलं नाहीये. तेव्हा इकडे प्रियाच्या बाबतीत सायलीला आठवत असत. सायली सांगत असते की मी प्रतिमात्याकडे गेले होते. तिथे गेल्यावर पाहिलं प्रतिमात्याला प्रिया गॅस चालू होता, गरम तवा होता, त्या तव्यावर पाडण्याचा प्रयत्न करत होती. बरं झालं मी अचानक तिथे पोहोचले, म्हणून या सगळ्या गोष्टी घडू शकलेल्या आहेत, नाही तर खूप अवघड झालं असतं. असं बोलणं तीच चालू आहे. ती अर्जुनला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो, म्हणजे आताच्या आता चल, तिला आपण तिथून बाहेर काढूया. तेव्हा सायली म्हणते की अहो, रविराज काकांनी सुद्धा तिला बाहेर काढलेला नाहीये, कारण तो निर्णय प्रतिमात्यांनी घेतला होता. मग आपण तिथे जाऊन काय करणार आहोत, पण आपल्याला इथूनच प्रतिमात्यांची काळजी घेतली पाहिजे, असं सायली अर्जुनला सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो, हो बरोबर आहे तुझं, मला सगळं पटते, पण तीच जे वागणं आहे ते आपण विचार केला होता तसंच आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठे काय बदल झालाय, तिथे तर पद्धतीने वागत आहे. तेव्हा मात्र इकडे प्रिया सुमनकडे आलेली असते. सुमनच्या डोक्याला बंदूक लावल्यासारखं करून म्हणत असते, जर सुमन काकी तुझ्या डोक्याला कोणी बंदूक लावली असती तर तू काय केलं असतंस? तुझा कोड गळा दाबला असता तर तू काय केलं असतंस? म्हणून मला हे सगळं करावं लागलं आहे. आणि तो महिप्त आहे ना, रोज माझ्याशी तसा वागत होता, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. माझी याच्यात काही चूक नाहीये. म्हणजे सगळं करून सवरून पुन्हा म्हणायचं की माझी याच्यात काही चूक नाहीये. सगळ्यांना गंडवण्याचा ती प्रयत्न करत असते. तेव्हा सुमन म्हणत असते की बस बोलू नकोस नवी,
हे सगळं माझ्या समोर असं बोलणं चालू आहे. आणि तेव्हा इकडे सुमन तिच्याकडे पाहत पण नसते. सुमनच्या डोक्यात तिचे विचार चालू असतात. सुमनला प्रिया विचारते, नागराज काका कुठे गेलाय? तेव्हा ती म्हणते असतील कुठेतरी. आणि मग ते बोलणं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही आहे ना ते मला व्यवस्थितच करा लागणार आहे. कुठे जाणार दुसरीकडे? त्या महिपच्या तिथे पडीक असतो नुसता, तो तिथेच गेला असणार आहे. असं म्हणत प्रिया आता इकडे सुमनला म्हणते की ठीक आहे. अर्जुन आणि सायली यांचा विचार चालू असतो. अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय घडतंय? म्हणजे प्रतिमत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न ही पोरगी करते आणि आपण हे सगळं काय करतोय आज? अर्जुन विचार करत असतो. आणि सायली अर्जुनला म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण आपण काहीच नाही करू शकत. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे. प्रतिमात्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण ही प्रिया जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत काहीच खरं नाही. अर्जुन म्हणत असतो की पण काय करायचं सायली? म्हणजे मला कळतच नाहीये. एकीकडे तू सायली 2.00 होऊन त्या प्रियाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी तयार असते. तिला अगदी तिच्या जखमेवर बांब चोळण्यापर्यंत तू विचार केलास, आणि मग अशा गोष्टी येतात तेव्हा का इमोशनल होते. तेव्हा सायली म्हणत असते, हो बरोबर आहे, पण मला वाटत की कधीतरी सुधारेल ती. इकडे आता पाटील असतात, त्यांच्याकडे आलेले असतात, ते म्हणजे सावंत. ते म्हणतात की हे बघा, मी एक फोटो देतोय, त्या फोटोचा रेकॉर्ड शोधायचा आहे. तेव्हा मात्र इकडे पाटील म्हणतात की चालेल. आता जो फोटो दिलेला असतो तो फोटो जेव्हा पाटील पाहतात तेव्हा त्यांना धक्का बसतो. म्हणजे महिप्त शिखरेने जे काम दिलेलं आहे तेच का आता इन्स्पेक्टर सावंताने दिलेला आहे. म्हणजे अर्जुन सुभेदारच्या बायकोचा पत्ता शोधायचा. आता अर्जुन सुभेदारच्या बायकोचा पत्ता कसा शोधायचा? आणि हे 20-22 वर्षापूर्वीच रेकॉर्ड आहे महिप्त शिखरेने पण तेच सांगितले की ते माहिती काढून पाहिजे. आणि इकडे पाटीलला पण तेच कळलेलं आहे की तेच काम करायचं. मग तो शोधाशोध करू लागतो. जेव्हा पाटील ते शोधायला घेतलेला असतो त्याला कळत नसतं की आता कुठे शोधू, कुठे असेल हे रेकॉर्ड, काय असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार पाटील करत असतो. आणि तेव्हा मात्र पाटीलच्या डोक्यात विचार सुरू असतात की नक्की काय आहे, कारण ह्या गोष्टी कशा पद्धतीने घडत असतात. तेव्हा मात्र पाटील शोधत असतो तेव्हा कदम तिथे येतो. आणि मग एक पेपर जो आहे तो त्यांना मिळतो की साधारण 1998 सालची गोष्ट आहे. आणि त्याला मिळालेलं असतं, पण तो विचार करत असतो की काय करू आता. त्याला मदत करायला कदम तिथं आलेला असतो. दोघांनी मिळून ते शोधलेलं असत. नक्की कुठे असेल, काय असेल. या मुलीचा फोटो शोधायचा आहे असं बोलणं चालू असत. तेव्हा तो म्हणतो की अशी एक बाई येत होती. कारण जो कदम असतो ना तो वयस्कर असतो, त्याला बरोबर आठवतं अशी एक बाई येत होती जी आहे ना लहान मुलींना चोया करायला लावायची, स्वतः पण चोर होती. आणि त्यात असेल कदाचित हे रेकॉर्ड, कारण हे नेहमी घडत होतं असं सांगितलं जातं. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असत दोघंही शोधाशोध करत असतात तेव्हा मात्र आता तो फोटो दाखवलेला असतो आणि तो शोधाशोध सुरू असते. इकडे पाटीलला फोन करून विचारलं जातं तेव्हा पाटील म्हणतो की आहे, मिळाल 1-2 दिवसात तुम्हाला देतो. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला उद्याच्या उद्या हव्य, उद्यापर्यंत मुदत आहे फक्त तुझ्याकडे, अन्यथा काहीच होऊ शकणार नाही. असं सगळं बोलणं चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज आणि महिप्त दोघंही बोलत असतात. नागराज आणि महिप्त या दोघांच बोलणं सुरू असतं. नागराज म्हणत असतो की चला, म्हणजे एकाच वेळी अर्जुन सुभेदार आणि प्रिया यांचा बोर्ड वाजवायची तयारी आपण केलेली आहे. काहीही झालं तरीही आता सध्याच्या याच्यानुसार ते रेकॉर्ड मिळणार आणि मग मात्र प्रियाची वाट लागणार आहे. इकडे अर्जुन सुभेदार सायलीच्या आई बाबा शोधत आहे आणि त्याचवेळी आपण तिथे प्रियाचे आई बाबा द्यायचे आणि त्यांची वाट लावायची. हा सगळा प्लन ठरलेला असतो. आणि इकडे आता अर्जुन पोलीस स्टेशनच्या तिथे असतो. तिथे पाटील असतात.
त्याला इन्स्पेक्टर सावंत विचारतात तेव्हा पाटील म्हणतो की नाही, काही नाही सापडलेलं. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की करायचं काय, कारण हे सगळं शोधणार कुठं हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा इकडे पाटीलला धक्का लागतो आणि त्याच्या हातात असलेली फाईल जी आहे ती सगळं उधळलं जात. त्याच्यामध्ये पेपर असतात आणि त्याच पेपरमध्ये असते ती म्हणजेच त्या प्रियाच रेकॉर्ड असतं. आणि तो कागदही उडून तिथे पडलेला असतो. तिथे एक स्कूटी असते, त्याच्या खोटोवरती तो कागद पडलेला असतो. पाटील मात्र आता टेन्शनमध्ये आलेला असतो की हा कागद तर इथे पडलाय, आता काय करायचं, या सगळ्या गोष्टी कशा करायचे तसा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र हे सगळे जण जे आहे तिथे असतात आणि मग शोध तिथे पेपर गोळा करू लागतात. अर्जुन नेमका तिथे गेलेला असतो आणि त्याचवेळी हे पेपर शोधण्याचं काम त्यांचं सुरू असतं. आणि अर्जुनच्या हाती तो पेपर लागेल की काय अशी भीती आता निर्माण झालेली असते. तेव्हा उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगत आहेत की नाही, माहिती म्हणजे मला नाही वाटत की तुमच्या बायकोच्या आई वडिलांना आपण शोधू शकेल, या सगळ्या गोष्टी होतील असं मला नाही वाटत. अशा पद्धतीने बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे प्रियाने एक वेगळंच कारण केलेलं असतं. प्रिया आता शोधण्यासाठी, गाठोड शोधण्यासाठी, सायलीच गाठोड तिने जे लपवून ठेवलेलं आहे ते गाठोड शोधण्यासाठी आलेली असते. आणि जेव्हा प्रिया तिथे येते ते गाठोड शोधत असते. नेमकं त्याच वेळेस अर्जुन आणि सायली सुद्धा इकडे विचार करत आहेत. ते म्हणत आहेत की नक्कीच काहीतरी असणार आहे. सायली म्हणते की तुम्हाला जर माझं गाठवड प्रियान चोरलेलं आहे त्या गाठोड्यापर्यंत जायचं असेल तर मी सांगते तो मार्ग अवलंबावा लागेल. असं ऐकल्याबरोबर इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सायली आणि अर्जुन या गोष्टींचा शोध घेऊ लागलेले आहेत. कशा पद्धतीने आपण त्या गाठोड्यापर्यंत पोहोचेल या बाबतीत त्यांचे विचार चालू असतात. आणि तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचायचं कसं हा मोठा प्रश्न असतो आणि त्याचा विचार ते करत असतात. इकडे आता ते म्हणत असतात की हे बघा अर्जुन सुभेदार, मला ना असं वाटते की त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागणार आहे, पण होईल, साधारण त्या गोष्टी होतील मॅनेज, असं त्यांचं बोलणं चालू आहे. इकडे अर्जुन आणि सायलीने तेच विचार चालू केलेले आहेत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.